नमस्कार. तर आता जी संधी मिळाली आहे शिर्डी शहरातून जे अनुसूचित जातीसाठी जे महिलांसाठी जे आरक्षण आहे त्या बाबांच्या आशीर्वादानेच हे घडलं असावं असं मला वाटतं. तर जे पण काय समजा समोर पुढं गावाचं किंवा हे जे शिर्डी शहर आहे हे फक्त एक शहर नसून ते पुढच्या भविष्याच्या हिशोबाने समजा जे बाबांचं देवस्थान आहे हे खूप मोठं देवस्थान आहे, हे पूर्ण जगात ओळखलं जातं आणि साईबाबांची ख्याती पूर्ण जगात जगप्रसिद्ध आहे. तर मला असं वाटतं की पुढच्या 5 वर्षाच्या याच्यातून समजा जनतेपर्यंत कसं साई भक्त असतील अथवा गावकरी असतील सर्वांची सेवा कशी घडल, ज्या आम्ही मोरे परिवार आहे शिर्डीतून आमच्याकडनं कशी सेवा घडल जनतेची हा विचार आहे मनामध्ये आणि हे लहानपणापासूनच चळवळीमध्ये राहिलोय. पहिल्यापासून जे साई भक्त असायचे त्यांच्यासाठी खूप काही करण्याची इच्छा लहानपणापासूनच आहे. माझ्या पण मनामध्ये माझी जी पत्नी आहे सायली मोरे हिच्या पण मनामध्ये ती खंत आहे की आपल्याला काम करायला संधी मिळाली पाहिजे शिर्डी गावामधून असं. म्हणून आम्ही शिर्डी नगर परिषद मधून येत्या इलेक्शनला सायली ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करणार आहोत. कसं आहे भाऊ, समजा ज्यावेळेस परिस्थिती कशी होती माहितीये का, शिर्डी शहरामध्ये ज्यावेळेस आज भरपूर नेते असल प्रशासन असल आता भरपूर ते ऍक्टिव्ह झालंय. ते शिर्डी शहरामध्ये प्रशासन म्हणजे जे वरिष्ठ जे नेते जसे देशाचे असतील राज्याचे असतील सर्वांचं एक शिर्डी देवस्थान असल्यामुळं सगळ्यांचं इकडं आता लक्ष केंद्रित झालंय. पूर्वी तसं कमी होतं जरा. पूर्वी काय होतं, ज्यावेळेस पोलीस स्टेशन छोटं होतं, जे प्रशासनाचं बळ होतं हे कमी असायचं, त्यावेळेस खूप सारं भक्तांची लूट व्हायची आणि ती भक्तांची लूट होऊ नये म्हणून आणि जे भक्तांना जो त्रास व्हायचा आणि त्यातून साईबाबांची जी बदनामी देशभरात व्हायची त्या कारणाने आपण त्यावेळेस त्या जे साईबाबांच्या मंदिराच्या आसपास काहीतरी चुकीचं गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करायचे जे लोक त्यांना आपण थांबवण्याचा फक्त प्रयत्न केलाय आणि त्यांचं जे बळ होतं किंवा त्यांना जे लोक सपोर्टेड होते त्यांनी ते आपल्यावर खोटे आरोप केले, खोट्या केसेसमध्ये नावं विनाकारण घ्यायला लावले, असे प्रकार भरपूर घडले. आणि समजा आपण पण जे काय केलं समाजासाठी गावाची बदनामी होऊ नये म्हणून किंवा साईबाबा संस्थान असल किंवा मंदिर परिसर असल याची देशात किंवा जगात बदनामी होऊ नये याकरता आपण ते कार्य हाती घेतलं होतं आणि त्याच्यामधून आपल्यावर ते खोटे आरोप झाले आणि ते कालांतरानंतर आपल्याला कोर्टाने असल किंवा प्रशासनाने असल क्लीन चिटही आपल्याला त्यातनं दिलाय. तिचे मम्मी पप्पा असल अथवा ती स्वतः पूर्ण फॅमिली शेळके फॅमिलीतून आहे ती, तर त्यांचं पूर्ण आयुष्य हे शिर्डीतच गेलेलं आहे. त्यांची म्हणजे ते वडील तिचे पोलीस होते आणि पोलीस म्हणजे PSI असताना शिर्डी पोलीस स्टेशनलाच त्यांची जवळजवळ एक 22-23 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. परत तिचे जे आई आहे मम्मी त्यांच्या, तर त्यांची पण जवळजवळ 22-23 वर्ष सर्व्हिस ही शिर्डी जी प्राथमिक शाळा आहे तिथं त्यांनी शिक्षिका म्हणून काम केलं आहे. आणि मुलींचा पूर्ण जे त्यांचं जे अपत्य आहे, समजा या 3 मुली होत्या, 1 मुलगा होता, यांचा जन्मही शिर्डीतच झाला आहे. आणि शिक्षण सुद्धा पूर्ण इथं सायलीचं शिक्षण हायस्कूलमध्ये असल प्राथमिक शाळेत असल हे पूर्ण 11वी ते 12वी पर्यंत शिक्षण हे शिर्डी गावातूनच झालं आहे. आणि त्यानंतर मग ग्रॅज्युएशनचं बाकीचं शिक्षण जे आहे ते अहिल्यानगर मध्ये झालं आहे. आणि एक हुशार आणि सुशिक्षित फॅमिलीतून असल्यामुळं तिला पूर्ण गावाचं अभ्यास आहे. ती उद्या भविष्यात पूर्ण गावासाठी असल साई भक्तांसाठी असल
व्यवस्थित सुविधा उपलब्ध करू शकते नगर परिषदच्या माध्यमातून, असं मला वाटतं. आणि तिची स्वतःची पूर्ण मनाची तयारी आहे की मी पूर्ण काम हे गावासाठी असेल अथवा जे देश विदेशातून साई भक्त येतात त्यांच्यासाठी पूर्णपणे सुविधा उपलब्ध करून देईल तिच्या माध्यमातून, असं तिचं म्हणणं आहे. आता शिर्डी शहरातून उमेदवार तर खूप आहेत, कारण की SC कॅटेगरीतून पडल्यामुळं त्याच्यामध्ये जवळजवळ एक 58-59 जाती जमाती त्यामध्ये येतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाचा एक विचार असतो, लोकशाही असल्या कारणाने सर्व लोक जे ते ज्याच्या त्याच्या यांनी प्रयत्न करणार आहेत. पण मला असं वाटतं की मला जर जनतेतून जे आज समजा मी जितकं फिरलो, जितकं फॅमिली आम्ही सगळ्यांनी मिळून ज्या वाड्या वस्त्या असतील, गाव लोकवस्ती असेल, गावकरी असतील, सर्वांचे जे आज मत घेतलं, सर्वांना विचारलं, सर्वांना सोबत मत मांडून त्यांची प्रतिक्रिया घेतली, ती प्रतिक्रिया सर्वांची ही चांगली आली आहे त्यामधनं. आणि सर्वांचं मत हेच आहे की तुम्ही जर इतक्या वर्षानुवर्ष साई भक्तांची सेवा करता किंवा आज काही अडीअडचणींना गावकऱ्यांसोबत उभं राहता, गावाच्या सोबत तुमचं एकमत आहे, असं असल्यानंतर तुम्ही नक्कीच हे केलं पाहिजे आणि तुम्हाला गावातून प्रतिसाद नक्की मिळेल. आणि जे पण काय समाज असेल सर्व किंवा गावकरी असतील हे नक्की तुमच्या सोबत उभे राहतील, असं मला एक मत दिलंय जनतेने. जेवढे लोक माझ्या संपर्कात आले किंवा तिच्या संपर्कात आले, सौ सायली मोरे, आमच्या सर्वांच्या जे संपर्कामध्ये आले त्यातून आपल्याला सर्व पॉझिटिव्ह मिळालंय. त्यामुळे आपण 100% या त्या निवडणुकीला सामोरे जायचा विचार आपला आहे. आता वरिष्ठांचे आपले चालू आहे की वरिष्ठांना या गोष्टी लक्षात आणून देणं की आहे जे आम्ही इच्छुक आहे, पण जे पुढच्या 5 वर्षाचा जो वेळ राहील या 5 वर्षामध्ये आम्ही आमच्या माध्यमातून साई भक्त असतील किंवा गावकरी असतील यांच्यासाठी नक्की कळकळीने काम हे करू आम्ही. आणि नगर परिषदच्या माध्यमातून समाजाच्या किंवा गावकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवू किंवा साई भक्त जे येतात देश विदेशातून यांचे प्रश्न सोडवू आणि यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देऊ. भविष्यात येणारे जे साई भक्त आहे ते जास्तीत जास्त साईबाबा संस्थांचा किंवा शिर्डी विषयीचा जो कुठंतरी काहीतरी अपप्रचार होत असेल तो थांबून त्यांनी आपल्या शिर्डीकडे येण्याचा जास्त कल साई भक्तांचा असला पाहिजे. किंवा परत पूर्वी जशी शिर्डी होती आजपासून 10 वर्ष 12 वर्षापूर्वी जसं ते सर्व असं वृंदावन फुललेलं असायचं, तसं परत शिर्डी ही फुललेली असावी अशी आपली त्याच्यामध्ये इच्छा आहे की स्वतःची पण आणि गावकऱ्यांची पण इच्छा जाणून आपण त्यावरती काम करू. आज सायलीच्या माध्यमातून सायली शिर्डीची लेक पण आहे आणि सून पण आहे, याचा विचार करून सर्व जे शिर्डीचे ग्रामस्थ आहेत, गावकरी आहेत, सर्वांनी तिचा विचार करा आणि सायलीला पूर्ण बहुमताने, पूर्ण जास्तीत जास्त ताकदीने तिला निवडून आणा अशी मी शिर्डी वासियांना आणि शिर्डी ग्रामस्थांना मी अशी विनंती करतो.